प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 27 जून 2026 शनिवार। प्रभू धन्य असो, परमेश्वर धन्य असो, त्याने आपल्या लोक इस्रायलस आपल्या सर्व वचनाप्रमाणे विश्रांती दिली आहे। पहिली राजे 8 ते 56 वचन। जेव्हा सलमोनाने परमेश्वरासाठी बाय मंदिर बांधून त्याचे समर्पण केले, तेव्हा त्याने केवळ हेमापर्णाचे अर्पण केली नाहीत, तर प्रेम आणि कृतज्ञतेने आपल्या ओठांची फल म्हणजे स्तुतीचे अर्पणही केले। इस्रायल लोकांना विश्रांती देणाऱ्या प्रभूची त्याने स्तुती केली। होय, विश्रांती आणि शांती हे प्रभूकडून मिळणारे महान आशीर्वाद आहेत। तुमच्या अंतःकरणात सर्व समजूत पलीकडील देवाची शांती भरून टाकणाऱ्या प्रभूचे तुम्ही मनापासून आभार मानले आहेत काय? राजा दाविदाच्या काळात अनेक युद्ध झाली, अनेक शूरवीर युद्धात मारले गेले आणि खूप रक्तपात झाला, परंतु ती युक्त दाविदाच्या काळात संपली। सलमोनाचे राजे शांतीची राजे बनले। याशिवाय इस्रायल लोकांना त्यांचे सर्व शत्रूपासून संरक्षण मिळाले आणि त्यांनी विश्रांतीचा आनंद घेतला। ते आपल्या घरात सुरक्षितपणे आणि शांतते राहिले। प्रभूने इस्रायलवर दाखवलेले महान प्रेम सलमोन विसरला नाही, म्हणून त्याने देवाचे आभार मानले। सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रभू तुमच्या जीवनात दररोज ओतत असलेल्या आशीर्वादांची आणि कृपांची गणना करा आणि त्यांची स्तुती करा। एका प्रसिद्ध ख्रिस्ती गीतात म्हटले आहे, तुझे आशीर्वाद मोज, एक करून त्यांची नावे घे आणि प्रभूने तुझ्यासाठी काय केले आहे हे पाहून तू आश्चर्यचकित होशील। म्हणून प्रभूने तुम्हाला दिलेल्या विश्रांतीसाठी आणि शांतीसाठी त्यांचे आभार माना। ख्रिस्ताची जीवनाकडे बघा, त्यांची ओठावर सतत स्तुती आणि धन्यवाद होते। बायबल सांगते, त्याने 7 प्रक्रिया घेतल्या, धन्यवाद केले, त्या मोडल्या आणि आपल्या शिष्याने लोकांसमोर ठेवण्यासाठी दिल्या आणि त्यांनी त्या लोकांसमोर ठेवल्या। मार्क 8:6 वचन। जेव्हा त्याने धन्यवाद केले, तेव्हा चमत्कार घडला। प्रेषित पौल ही ख्रिस्ताची पावलावर पाऊल ठेवून चालला। एका धोकादायक समुद्र प्रवासात जहाज वादळात सापडले आणि तुटण्याची अवस्थेत आले। त्यावेळी पौलाने सर्वांना धीर दिला। बायबल म्हणते, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की काही अन्न द्या, कारण हे तुमच्या जीवनासाठी आवश्यक आहे। तुमच्यापैकी कोणत्याही डोक्यावरील एक केसही कळणार नाही। असे बोलून त्याने भाकर घेतली आणि सर्वांसमोर देवाचे आभार मानले। मग ती मोडून तो खाऊ लागला। तेव्हा सर्वांना धीर आला आणि त्यांनी अन्न घेतले। प्रसिद्धाची कृत्ये 27 34 आणि 36 वचन। त्या धन्यवादाने निराश झालेल्या लोकांना बल मिळाले। देवाची सेवकाने जेवणापूर्वी देवाची आभार मानल्याचे उदाहरण पाहून इतरांही देवाची स्तुती करण्याची प्रेरणा मिळाली। देवाची लेकरांनो, कृतज्ञतेतून चमत्कार घडतात। असत खाताना बल मिळते आणि कृपा वाढते। प्रभू म्हणत नाही काय, जो स्तुतीचे अर्पण करतो तो माझा गौरव करतो। स्तोत्रसंगीता 50:23 वचन। पुढील चिंतनासाठी वचन, जो एकटाच महान अद्भुत कार्य करतो, कारण यांची कृपे सदैव टिकणारी आहे। स्तोत्रसंगीता 136 वचन 4। आजचे बायबल वाचन सकाळ आयुब 8 9 10 संध्याकाळ प्रसिद्धाची कृत्ये 8 36 वचन ते 40 वचन। धन्यवाद।